सुप्रभात नमस्कार. मी इंट्रोड्यूस करायला ना काल एक व्हिडिओ बघितला आहे जो आपण एकत्र इव्हेंट केलेला. आय विल ट्राय टू तसंच इंट्रोड्यूस करायला. सो लेडीज एंड जेंटलमैन, इट्स टाइम टू वेलकम मेरा भाई, मेरा दोस्त, मेरा फ्रेंड, एंड बिलीव मी व्हेन आई से दिस, शंकर महादेवन के घर पे भी कभी कोई इवेंट रहता है तो गाना गाने के लिए, परफॉर्म करने के लिए इस बंदे को बुलाता है. Ladies and gentlemen, with a big round of applause, let's welcome मेरा दोस्त, मेरा भाई श्रेयस पाटकर. Okay, that was a good welcome. जोरदार वेलकम झालेलं आहे, एकदम जोरदार. म्हणजे तू आता म्हणालास ना, ते वेलकम मी माझ्या रीलमध्ये पण सांगतो. तुझंच वेलकम मी तिकडे पॅचिंग केलेलं आहे. थँक्यू. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच. हा पहिलाच एपिसोड आहे. नावही डिसाईड नाही झालेलं आहे अजून पॉडकास्टचं. 3 नावं आहेत डोक्यामध्ये, बट अजूनही डिसाईड नाही झालेलं आहे. बट यू स्टील अग्रीड टू come as a guest for the first podcast, so thank you so much. थँक्स टू यू. मला कधी कधी ह्याचीच गंमत वाटते. आपण इम्प्रॉम्प्टू जॅमिंग करतो ना कधी कधी, हे तसं आहे की काहीच माहित नाही पुढे काय होणार आहे. म्हणजे इन्क्लुडिंग तुझं टायटल ह्याच्यामध्ये म्हणजे एवढं नॅचरल होईल एवढं मला माहित नाही. पुढे काय होणार आहे आपण असं विचार करूयात की मिलियन्समध्ये सबस्क्रायबर मिळतील, भरपूर सारे व्ह्यूज मिळतील, आणि बिकॉज ऑफ दॅट तुझे पण भरपूर सारे फॉलोअर्स वाढतील. ही गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना. क्या बात आहे, गणपती बाप्पा मोरया. सो मी काल तुझे यूट्यूब व्हिडिओज परत एकदा बघत होतो सगळे. सो त्याच्यामध्ये एक भरपूर आहेत. आता तू बूनसे म्हणून एक जे रिलीज केलेले आहे सगळे, बट मला सर्वात जास्त मनाला आवडलं गाणं ते आबाळाची पाटी. तर हे अंतरिक्षने गायलं आहे. सो अंतरिक्ष श्रेयसच्या मुलाचं नाव आहे, मुलीचं नाव आहे इंद्रायणी, भावाचं नाव आहे हिमालय. तर गाण्याबद्दल बोलू, ही नावं कुठून तुम्हाला सुचतात? ॲक्च्युली नावातच एकदम भारदस्तपणा असतो ना, की मग आपसुकच मला असं वाटतं त्याचा इफेक्ट तुमच्या पर्सनॅलिटी पण होतो. मला अगदीच मागच्या आठवड्यातच कोणतरी भेटलं होतं की मला माझ्या मुलाचं नाव चेंज करायचं आहे. त्याचं काहीतरी मुलाचं नाव ना असं होतं की जे खूप मस्तीखोर करण्याकरता तुम्हाला उत्साही किंवा उद्युक्त करेल असं नाव होतं त्याचं. असं होतं कधी कधी. तर बाबांनी हा एक संस्कार आम्हाला दिलेले बाबांनी, की त्यांना अशी छान क्रिएटिव्ह नावं. माझे बाबा कमर्शियल आर्टिस्ट होते, त्यामुळे क्रिएटिव्ह नावं असतात ना त्याच्यामध्ये थोडासा पूर्वीपासून जरा एक गंमत असते की त्याच्यामध्ये. आणि फार टिपिकल नावं नको आणि फार अशीही नावं नको जी तुम्हाला उच्चार करायला खूप त्रास देतात. त्यामुळे इलॉन मस्कने जी नावं ठेवलेत आपल्या मुलाची, येस A12 अल्फा बीटा गॅमा, असे नाम रखे. नाही, आणि आपल्याकडे कसं माहिती आहे का, आपल्या संस्कृतीमध्ये आजकाल काय झालं की थोडीशी काहीतरी वेगळी नावं ठेवायची पद्धत आजकाल आलेली आहे. पण ती वेगळी म्हणजे एवढी वेगळी असतात की विचार पडतो की अरे हे कुठलं नाव आहे, म्हणजे कुठून आलं आहे. तर पर्शियन फारसी संस्कृतीतली नाव वगैरे पण आहेत, पण असं मला होतं की थोडी सांस्कृतिक पण वाटली पाहिजेत आणि आपल्याला रिलेट झाली पाहिजेत आपल्या मंडळींना पण, अशी ती नावं आहेत. त्यामुळे ह्याची सुरुवात हिमालयापासून झाली ॲक्च्युली. माझा भाऊ जो फाईन आर्टिस्ट आहे, तर त्याचं नाव हिमालय. मग त्यानंतर जेव्हा मी मोठा झालो आणि जेव्हा माझ्या मुलाचं नाव ठेवायची वेळ आली, तेव्हा काहीतरी फॅमिलीमध्ये कॉम्प्लिमेंटिंग असं नाव हवं ना. म्हणजे एक हिमालय एक भाऊ आणि मुलाचं नाव काय तर काहीतरी अगदी असं कॉमन काहीतरी अमित वगैरे अशी अगदी, म्हणजे असं म्हणणार नाही की खूप कॉमन आहेत, पण हे खूप साधी नावं आहेत, नावं छान आहेत, पण फार कॉमन असल्यामुळे तर मला असं चॅलेंज थोडा वाढला होता. म्हणून मला अंतरिक्ष हे नाव प्रेशर आलं. घरातल्यांनी ऑलरेडी एक बेंचमार्क सेट करून ठेवलेलं. बट तू तुझ्या बँडचं नाव जे ठेवलंस कशिश, ते खूप चांगलं असो. ते कशिश नाव कसं आलं, तुझ्या बँडबद्दल थोडंसं सांगशील का, आणि कसं ते थॉट प्रोसेस सुरू झाली, आणि कशिश बाय श्रेयस हे कसं चालू झालं? सो आत्तापर्यंत तू छान एक ज्या प्रश्नांनी ओपनिंग केलंस तुझ्या पॉडकास्टचं, हे मला खूप बरं वाटलं. कारण कधी कधी काय होतं की आपल्या करिअर ओरिएंटेड गप्पाटप्पांमध्ये ना ह्या सगळ्या म्हणजे आपल्या बेसिक लाईफलाईन, म्हणजे माझा मुलगा, माझी बायको, आई बाबा, भाऊ यांच्याविषयी बोलणं राहून जातं कधी कधी, म्हणजे किंवा त्याचा विचार करता येत नाही. त्यामुळे आज त्याने ओपनिंग केलंस ते खूप भारी वाटतंय. आता गंमत अशी आहे की कशिशचा प्रवास सुरू झाला याचा, कशिश या नावाची मी तुला एक शॉर्ट अँड स्वीट स्टोरी सांगतो की 2013ला हा बँड ऑफिशियली मी सुरू केला, तेव्हा त्याचं आत्ता तुझ्या पॉडकास्टसारखंच काहीच नाव नव्हतं. अच्छा. अशी सुरुवात केली होती. कारण काय काही नावं ठेवून काहीतरी करायची अशी ती पद्धत तेव्हा नव्हती. म्हणजे तेव्हा नव्हती म्हणण्यापेक्षा मला फक्त गायचं होतं लोकांसमोर.
आणि आपली कला सादर करायची होती. कुठल्या नावाने करू, काय करू, हे कधी कधी इमटेरियल असतं नाही का. तुम्ही तुमचं एक काम करत राहता. आता त्याला नाव कसं पडलं तर माझं जास्तीत जास्त काम जे आहे ना ते अमराठी संगीतात होतं. म्हणजे त्यामुळे माझे सुरुवातीचे काही क्लायंट किंवा त्या सर्कलमध्ये मला जास्तीत जास्त हिंदी गाणी. जस्ट ऑडियन्सना व्यवस्थित अमराठी म्हणजे हिंदी आणि हिंदी इंग्लिश. हिंदी इंग्लिशच नाही, हिंदी उर्दू या भाषांमध्ये माझे जास्त प्रेझेंटेशन्स होतात, गाण्यांचे परफॉर्मन्सेस होतात. तर काही क्लायंट्स किंवा सुरुवातीच्या माझ्या ऑडियन्स करता तर 2013 हे ऑफिशियली मी लाईव्ह परफॉर्मन्स भारतात सुरू केले. त्याच्या मागचा एक वेगळा माझा जन्म होता, त्याची मी कहाणी तुला नंतर सांगेन काहीतरी. 2013 हे वर्ष असं आहे की जेव्हा मी भारतामध्ये ऑफिशियली माझ्या परफॉर्मन्सला सुरुवात केली होती, मुंबई ठाणे या प्रांतामध्ये. आता तेव्हा कसं व्हायचं की सुरुवातीचे काही कार्यक्रम आहेत. माझा मित्र आणि अतिशय उत्तम गिटार वादक गौरव गोगटे हा माझा पहिला ऑफिशियल बँड मेंबर होता. आणि तो आणि मी मिळून सॉंग्स अँड स्ट्रिंग्स नावाने हा बँड सुरू केला होता. ते पण कसं की आम्हाला प्रत्येकजण विचारायचे की तुमचा कार्यक्रम कुठे आहे, काय आहे, कसं आहे, ते आम्हाला काहीतरी त्याचं द्या तुमचं. तर सांगायचं काय, गौरव आणि श्रेयस मिळून कार्यक्रम करतोय हे एवढं मोठं नाव का सांगायचं. आणि तो थोडासा वेस्टर्न म्युझिक, कारण गिटार उत्तम वाजवतो, त्याचे गुरु आहेत गौतम अंकोलेकरजी. तर त्यांच्याकडून तो गिटार शिकतोय अजूनही आणि ते वेस्टर्न म्युझिकमध्ये त्याचा खूप चांगला हातखंड आहे. तर त्याचे गिटार म्हणजे स्ट्रिंग्स आणि माझी गाणी म्हणजे सॉन्ग, त्यामुळे सॉंग्स अँड स्ट्रिंग्स अशा नावाने मी तो बँड सुरू केला होता. कळलं का? मला आठवतंय हे तू कार्ड प्रिंट केलेलेस ते मला तू बहुतेक येऊरला गोल्फ क्लब मध्ये इव्हेंट केलं तेव्हा दिलेले. त्याच्या आधी तुझं सॉंग्स अँड स्ट्रिंग्सच होतं. करेक्ट. तर तेव्हा मी काही दोघंच करायचो आणि बाकी काही तेव्हा रिदम पण नव्हतं आमच्या बँड बरोबर, तेव्हा माझ्या बँड बरोबर. आणि नंतर काय झालं की जेव्हा मला काही 50-60 कार्यक्रमानंतर कॉर्पोरेट शोज म्हणा किंवा अजून काही कार्यक्रमांची जेव्हा मागणी आली तेव्हा मला माझा बँड मोठा करायचा होता आमचा. तेव्हा आम्हाला एक दोघांनाही वाटलं की आता ह्याच्यामध्ये रिदम ॲड व्हायला हवा आणि हे सगळं व्हायला हवं. तोपर्यंत जेव्हा मी कुठे कार्यक्रम करायचो, छोटे असू देत किंवा काही कार्यक्रमांमध्ये कार्यक्रम झाला की एक कॉमन प्रतिक्रिया असायची की आपके परफॉर्मन्स में कशिश है, आपकी आवाज में कशिश है, अशी एक प्रतिक्रिया मिळायची. आणि कशिश हे नाव जे आहे ना ते नाव मलाही असं उच्चारल्यावर फार असं मनात त्याचे फॉनिक्स आहेत ना ते फॉनिक्स मला आवडायचे तेव्हाच. त्यामुळे मला असं वाटलं की ह्या कशिश नावाला आपण, आणि कशिशचा अर्थ आहे डायरेक्ट तुमच्या इमोशन्सशी कनेक्ट होणारी एखादी गोष्ट, म्हणजे तुमचे इमोशन्स बाहेर काढणारी एखादी गोष्ट तुम्ही पाहता. जेव्हा आपण कीर्तन भजन ऐकतो तेव्हा तुमच्यातले डिवाइन किंवा काय म्हणतात स्पिरिच्युअल इमोशन्स आपण बाहेर काढतो, हो की नाही. तसंच कशिश हे कॉमन फ्रेज होते की जे ऐकून तुम्ही तुमच्यातले इमोशन्स, भले ते दुःखी असतील सुखी असतील, कुठलेही इमोशन्स बाहेर काढायला ती गोष्ट जेव्हा तुम्हाला भाग पाडते तेव्हा त्या प्रोसेसला कशिश म्हणतात की आपकी आवाज में कशिश आहे असं त्यांना म्हटलं जातं. त्यामुळे हा वर्ड मला थोडासा, तो जो आहे वाक्य ते मला आवडलं फार, आणि म्हणून मी ते कशिश हे बँडला नाव देणं सुरू केलं. आता कशिश बाय श्रेयस का, कारण का आत्ता आजकालच्या ह्या मार्केटिंग आणि प्रमोशनलच्या दिवसांमध्ये फक्त कशिश हे एका मुलाचं किंवा व्यक्तीचं नाव असू शकतं सध्या, आणि आहे नाव आहे. मी एक संगीत केलेलं मुलाचं नाव कशिश होतं. येस. मग ते कारण का ते मला कवीसारखं टोपण नाव पण वापरता येत नाही कशिश, त्यामुळे कशिश बाय श्रेयस असं त्याला मी ॲड केलं. आणि माझे काही बँड मेंबर्स म्हणून गेले हे 10-12 वर्षांचा हा प्रवास कशिश बाय श्रेयसचा चालू आहे. तू आता मेन्शन केलंस मार्केटिंग बद्दल. आजकाल मार्केटिंग खूप चाललेलं आहे. सो मी जेवढा तुला ओळखतो तर तू खूप रियाज करतो, तुझे गुरु सुद्धा आहेत, त्यांच्याबद्दल पण आपण थोड्या वेळाने बोलू. बट एक रॅझमेटाज असतो आपल्या इंडस्ट्रीमध्ये. लोकांना फक्त दिसतंय की आता तू शोज करतोय, आता तू व्हिएतनामची एक टूर करणार आहेस, त्याच्या आधी तू शंकर महादेवांचा प्रायव्हेट शो थायलंडला थायलंडला केलेलास. हे सगळं लोकांना दिसलं, त्यांना दिसतंय की तू सोशल मीडियावर हे जे सगळं पोस्ट करतोय, पण त्याच्या मागे तुझे रियाज पण भरपूर आहे. सो असं आपण किती म्हटलं की खूप टॅलेंटेड आहे, खूप टॅलेंटेड आहे, खूप प्रॅक्टिस करतो, असंही म्हटलं जातं की टॅलेंट इज ओव्हर रेटेड, यू हॅव टू आउटवर्क युअर कॉम्पिटिशन. बट या सगळ्यामध्ये मार्केटिंग आणि तुझा रियाज
ह्या दोन गोष्टींचा बॅलन्स कसा ठेवतो, किंवा लेट मी रिफ्रेश द क्वेश्चन, की रियाज जेवढा इम्पॉर्टंट आहे तेवढीच मार्केटिंग आहे का, आणि मार्केटिंग जेवढी इम्पॉर्टंट आहे तेवढाच रियाज आहे का? अतिशय उत्तम आणि चांगला प्रश्न आहे हा. अति टिपिकली रिप्लाय दिला. पण याच्या अगोदर मी थोडीशी एक बॅकग्राऊंड तुला सांगतो की माझ्या पहिल्या पॉडकास्टमध्ये खूप चांगला प्रश्न विचारले, 2 कॉन्सिक्युटिव्ह. हे मला गेस्टने सांगितले. Cheers, yes, of course. कारण ओके, मी ह्याच्यावर रिप्लाय देण्याबद्दल असं सांगतो की आपण कलाकार म्हणून रोज काही ना काहीतरी शिकत असतो. माझ्या एकंदरीत सांगीतिक प्रवासामध्ये अजूनही मी शिकतो आहे. माझे गुरु आहेत पंडित सुरेश बापट, जे माझ्या सांगीतिक कारकिर्दीतले हे तिसरे गुरु आहेत. तर माझे सगळ्यात पहिले गुरु होते भालचंद्र टिळक. त्यांच्याकडून जे किकस्टार्ट म्हणतात इंडियन क्लासिकल म्युझिकमध्ये, त्यांच्यामुळे आली. जेव्हा मी दादरला राहायचो 2006-07 पर्यंत. त्यानंतर मग माझा प्रवास त्यांच्याकडून शिकलेल्या काही बंदिशी आणि त्यांच्याकडून जे काही शिकलो ते एक्सप्लोर करत करत मग माझा कतारचे काही 5 वर्ष गेले. कतारमध्ये मी कामानिमित्त होतो, तेव्हा मी त्यांचेच नोट्स घेऊन कतारमध्ये रियाज करत होतो. अच्छा. त्या दिवसांचा खूप मोठा एक फायदा झाला मला, की कामानंतर तुम्हाला जो एक तुमचा वेळ असतो तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त स्वतःवर लक्ष देता येतं, आणि ते त्या कतारच्या दिवसांमुळे शक्य झालं. त्यामुळे त्या दिवसांनी मला बरंच काही स्वतःला म्युझिकली एक्सप्लोर करायची एक संधी दिली. त्यानंतर आता जे माझे गुरु आहेत पंडित सुरेश बापट, यांच्याकडे मी गेले 10 वर्ष तरी शिकतोय आणि शिकायचा प्रयत्न करतोय. कारण का एवढं ह्यूज आहे संगीत, की मला असं वाटलं की अरे हे सगळं एक्सप्लोर करण्याकरता पुन्हा एक नव्याने सुरुवात करायची खूप गरज आहे. नव्याने सुरुवात म्हणजे काय, फार टेंडर एजमध्ये ते शिकायची खूप गरज आहे असं मला वाटतं. असो, ते सगळं भारतीय शास्त्रीय संगीतातलं झालं. आणि आपण आत्ता मी जे पोटापाण्यासाठी जे काही करतो त्याचे एक वेगळी मॅट्रिक्स आहेत. त्या आपण कमर्शियल म्युझिक आपण या सदराखाली त्याला आपण म्हणू शकतो. तर कमर्शियल म्युझिकमध्ये काय करावं लागतं तुम्हाला, की जे काही सध्या कॉर्पोरेट वर्ल्ड किंवा प्रायव्हेट इव्हेंट्सच्या एकंदरीत गोष्टींमध्ये चालू आहे ते तुम्हाला थोडं सादर करावं लागतं, की जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतं. पण ह्याच्या पलीकडे जाऊन स्वतःची काहीतरी आवडती एक शैली असते, की स्वतःची आवडती एक संगीत एक स्वतःचं आवडतं संगीत असतं, ते तुम्हाला सायमल्टेनियसली एक्सप्लोर करत राहावं लागतं. तर हा जो एक्सप्लोर करताना तू आता म्हणालास मार्केटिंग आणि प्रमोशनल जो आस्पेक्ट आहे, त्याची सगळ्यात जास्त मला जोड दिली माझ्या स्वतःच्या कॉर्पोरेट क्षेत्रातल्या एक्सपिरियन्समुळे. ओके. त्यामुळे मला थोडीशी ह्याची माहिती आणि बॅकग्राऊंड आहे. तर असं म्हणतात ना की कुठेही काही शिकलेलं आपल्याला कुठेही वेस्ट होत नाही. तसाच हा एक प्रकार आहे की साधारण 2006 पासून 2016 पर्यंत जवळजवळ हे 10-11 वर्ष जे काही मी कॉर्पोरेट क्षेत्रात घालवली, त्याचा मला तिथे केलेल्या कामाचा मला उपयोग आता माझ्या संगीत क्षेत्राकरता होतो, की मला स्वतःला प्रमोट करता येतं. करायचा प्रयत्न मी करतो, पण ते सगळे जे काही प्रोसेस आहेत ना, की तुम्ही कसं लिहावं, एखाद्याला मेल रिप्लाय कसा करावा, तुमच्या कामाबद्दल दुसऱ्याला कसं सांगावं, तर ही जी काय म्हणतात त्याला जी एक चांगली पद्धत आहे ना, ती मला माझ्या 10 वर्षाच्या काम म्हणजे माझं जे जॉब मी करायचो मला त्या दिवसांनी दिली ही पद्धत. त्यामुळे मला एक स्वतःच्या प्रमोशनबद्दल थोडंसं बॅकग्राऊंड तरी माहिती होती, आणि रोज काही ना काहीतरी नवीन त्यातून एक शिकत असतो मी. आणि दुसरी गोष्ट अशी, त्याला जोड मला प्रेझेंटेशनची मिळाली. सांगितल्याप्रमाणे माझे बाबा कमर्शियल आर्टिस्ट होते, त्यामुळे तो एक आर्टिस्टिक अँगल पूर्वीपासून एक मनात होता. माझा कशिशचा जो लोगो आहे जो तुला मी पाठवलाय, त्या कशिशच्या लोगोमध्ये माझ्या भावाने म्हणजे हिमालय पाटकर आर्टिस्ट, त्यांनी मला ते व्हिज्युअल्स करून दिले, कागदावर आखून दिले. पण ती जी संकल्पना आहे ती संकल्पना तुम्ही बघाल स्क्रीनवर सध्या आता हा लोगोमध्ये तुम्हाला दिसेल की ह्याच्यामध्ये 7 स्वर आहेत, म्हणजे 4 पांढरे आणि 3 काळ्या अशा स्वरपट्ट्या आहेत ह्यामध्ये. त्यानंतर बाजूला जी नक्षी दिसते तुला, नक्षी जी आहे ती नक्षी काय बरं, कुठे बघितलीस ती नक्षी, कुठे जस्ट रिकलेक्ट कर. मी खूप चाइल्डिश आन्सर देईन त्याच्यापेक्षा आय विल पास. आय प्रॅक्टिस माय 5th अमेंडमेंट राईट. ओके. नाही, पण ती नक्षी द्यायचं कारण असं आहे की जर तुम्ही
हा जो लोगो पाहिला त्या लोगोचा जो वरचा जो मेन जो आकार आहे तो आकार गिटारच्या पिकसारखा आहे. कारण आता सध्या मी अकॉस्टिक आणि अनप्लग स्वरूपात कार्यक्रम करतो, गिटारच्या पिकसारखा त्या लोगोचा आकार आहे. ओके, आता गंमत अशी की ही जी नक्षी आहे बाजूला, तुम्ही जर असं केलं तर तानपुऱ्याच्या खालचा भाग तो होतो. असं करून अच्छा, त्याला तानपुऱ्याला खालती जी नक्षी असते हा, तर तुम्ही ज्या अख्ख्या पिकला असं केलं हा. तर तुम्हाला कळेल की हा तानपुऱ्याच्या खालचा भाग झाला आणि इथे असं तुम्ही बघितलं तानपुरा दिसतो. तर असं ते 2-3 कन्सेप्टचं मी कोलॅबोरेशन त्या लोगोमध्ये केलेलं आहे. ही कन्सेप्ट पण माझी होती आणि मी असं म्हणणार नाही की मलाच सगळं करायचं आहे माझ्या गोष्टी, पण कधी कधी असं ना की तुम्ही कलाकार असताना तर सगळ्याच बाबतीत तुम्ही कलेचा थोडासा अंश तुमच्यामध्ये दृष्टिकोनाने असतो. आपण बघतो. एक गोष्ट आहे की हे सगळं करण्यामध्ये तुमचा वेळ आणि एनर्जी खूप जाते आणि कधी कधी मला असं वाटतं की गाण्यावर मला कॉन्सन्ट्रेट करणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपण ते काम डेलिगेट करतो, पण कधी कधी आपल्याला तेवढं आर्थिक पाठबळ नसतं की मी अख्खंच्या अख्खं काम दुसऱ्याला दिलं आणि ते तो करतोय आणि मग तेवढं अर्थार्जन आपल्याकडे नसतं. त्यामुळे आपल्याला ते कधी कधी सुरुवातीच्या दिवसांमध्ये स्वतःहूनच करावं लागतं आणि चांगलं आहे, त्यातून बरंच काही शिकायला मिळतं. सो वी हॅव टू टेक इट पॉझिटिव्हली. त्यामुळे हे काम आपण करताना त्यामध्ये ती प्रोसेस शिकायची आणि ती कम्प्लीट करायची एक वेगळी मजा असते ना. त्यामुळे असं काही ठरवून नाही होत रे की ते आता करायचंय, आता त्यांना एखाद्या छान कंपनीला तुमचं प्रेझेंटेशन द्यायचंय, मग अशा वेळी त्यांना कुठल्या व्हिज्युअलची सवय आहे, म्हणजे असं म्हणणं नाही की त्याचा कॉपी पेस्ट रेप्लिका हवा, पण काही ते त्यांनी स्टँडर्ड्स मांडलेले आहेत. त्या स्टँडर्ड्समध्ये आपलं काम बसणं फार इम्पॉर्टंट आहे. तेव्हा जाऊन ते तुम्हाला वेळ देऊ शकतील की हां असं एक काही तुम्ही त्यांना प्रेझेंटेशन देत आहे, तुलाही माहिती असेल, तू पण असंख्य प्रेझेंटेशन्स बनवतोस. तर मी प्रयत्न करतो की ह्याची सांगड त्याच्याविषयी पण घालून त्यातून एक मस्त. बट हे आता जेवढं काही तू एक्सप्लेन केलं त्याचा नक्कीच जे म्युझिशियन्स आहेत, सिंगर्स आहेत, त्यांना याचा फायदा होईल. पण माझी अशी इच्छा आहे की त्यांना त्याचा अजून थोडा फायदा व्हावा. ह्यामध्ये बेसिकली हे कळलं आहे की तू अप्रोच कसा करतो. एखादी लीड येते तर ती कन्वर्ट होऊन तो गिग, हा जो आता स्लँग वर्ड आहे बट या, तो गिग तुला मिळणं, हे सगळं या प्रोसेसमुळे होतं. थोडंसं बरेचसे आता म्युझिशियन्स आहेत, आपण कुठच्या पण रेस्टॉरंटमध्ये जातो तर आपल्याला समजून येतं, आपण बिईंग इन द इंडस्ट्री आपल्याला कळतं की फ्रेशर्स आहेत, त्यांना फायदा होईल, त्यांना अजून स्वतःला प्रमोट करण्यामध्ये उपयोग होईल अशी काहीतरी माहिती फक्त त्यांच्यासाठी जर दिली तर खूप चांगलं होईल. क्या बात आहे. मी अजूनही परत सांगतो सुशील तुला की मला पण बऱ्याच लोकांकडून बरंच काही शिकता आलं आणि असे पॉडकास्ट आपल्या सध्याच्या दिवसांमध्ये फार उपयोगी ठरतात. त्यामुळे मी जे काही पॉडकास्ट बघितले ते एका महान व्यक्तिमत्वांचे आहेत. मी तेवढं महान किंवा तेवढं अजून काही केलेलं नाही आहे, पण मी रोज काही ना काहीतरी माझ्या परीने शिकत असतो आणि माझ्यातलं जे काही उत्तम जे आहे, सर्वोत्तम आहे, ते मी काढायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आता तू सुरुवातीला म्हणालास की आपण जसे कॅफेत बसलोय, छान कॉफी बनवली आहे, तर कॅफेमध्ये बसल्याचा जो फील आहे तसंच तुझ्या श्रोत्यांनी पण बघ तो त्याला फील करावं, तसंच त्यांना वाटावं की बऱ्याच वर्षांनी त्यांचा एक जिवलग मित्र भेटतो ना आणि त्याच्या गप्पा ज्या रंगतात आणि त्याला एक क्युरिओसिटी असते की इतकी वर्ष काय काय गंमत केली आहे. तसंच तुझ्या श्रोत्यांनी पण हे माझं जे काही मी बोलेन ह्यानंतर हे ऐकावं आणि तेवढं त्यातून जे काही निवडायचं निवडावं. बाकी मी असं म्हणेन की गुरुकृपेमुळे मी बरंच काही अजून मला शिकायचं आहे आणि बरंच काही पुढे करायचं आहे. त्यामुळे मी एवढा महान नाही आहे की तुम्हाला त्यातून काही सल्ला देऊ शकेन, पण एक नक्कीच मी करीन की मी जे काही आत्तापर्यंत जो काही प्रवास केला त्याच्यामध्ये मला काही चॅलेंजेस, माझ्या परीने चॅलेंजेस होते, ते मी कदाचित सांगेन किंवा ते मी काही 2-3 हायलाईट्स करीन. कदाचित त्याचा उपयोग माझ्यासारखंच पॅशन कन्वर्टेड इन टू प्रोफेशन ज्यांची इच्छा आहे ना त्यांना होईल, कदाचित झालाच तर उत्तम आहे. तर गंमत अशी आहे ना की आपल्यामध्ये ना सुशील, आपल्या एकंदरीत जीवनशैलीमध्ये ना छंद हा एक छंद वर्ग असतात किंवा आपण हॉबी म्हणजे आपण ज्याला म्हणतो, ह्या एका शब्दाने ना आपल्याला खूप लहानपणीच आपली ओळख दिलेली आहे. छंद म्हणजे कसं की शाळा संपली की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण काहीतरी छंद वर्ग करायचं. तू कुठला केलायस एखादा छंद? असं मी निबंध लिहिलेत, माझा आवडता छंद.
पण ते खूप इमॅजिनरी होते. मी अजून शोधतोय की माझा नक्की छंद काय आहे. अँकरिंग हा ऑब्व्हियसली माझा छंद आहे, बट आय एम स्टील फिगरिंग आउट. ह्यामध्ये मला अजून एक गाण्याचा छंद पण सापडला, छंदावर निबंध. ह्यामध्ये अजून एक छंद आलाय, म्हणजे गाण्याच्या स्वरूपातला. एनिवेज, तर म्हणजे छंद म्हणजे कसं माहितीये का, उन्हाळी सुट्टीमध्ये तू पॉटरी वर्कशॉप म्हणतात, चित्रकला, ऑरिगामी वगैरे. तर छंदाचा अर्थ काय असं माहितीये का, की तुम्ही काहीतरी आता सुट्टीचा सदुपयोग करण्यासाठी काही गोष्टी असतात, त्या आपण लहानपणी केल्या आहेत, पण त्या छंदाचंच रूपांतर कधीतरी पुढे तुझ्या करिअरमध्ये होऊ शकतं. हे खूप लहानपणी तुला कदाचित पटायला हवं, म्हणजे किंवा त्याची ओळख होणं खूप गरजेचं हिंट आहे, मिळणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा आहे की एखादं काम तुम्ही करताय ना, तर आता बरेच छंद तुम्ही करत असताना, ऑरिगामी पण करताय, चित्रकला करताय, माती काम करताय, नक्की त्याच्यामधल्या कुठल्या गोष्टीमध्ये तुम्हाला वेळ कसा गेला हे कळलंच नाही. 2-3 तास उलटून गेले आणि तू हे काम करतोयस, आणि हे करता करता तुला कंटाळी आलेला नाहीये. हे जेव्हा तुला खूप लहानपणी कळतं ना, तेव्हा त्याचा उपयोग मोठेपणी खूप चांगल्या पद्धतीने तू करू शकतोस. आणि तो तुलाच नाही, तुझ्या आईबाबांना, तुझ्या अवतीभोवतीच्या मंडळींना, नातेवाईकांनाही जर त्यावेळी कळला त्यातला स्पार्क काय तो, तर त्याचं रूपांतर पुढे दिग्गज कलाकारांमध्येही होऊ शकतं, असं मला वाटतं. चाइल्ड प्रॉडिजी म्हणतात नाही, त्यातलंच आहे की प्रत्येक चाइल्ड हा एक प्रॉडिजी घेऊनच जन्माला आलेला असतो, फक्त ते आपल्याला कळत नाही कधी कधी. तर ते एक खूप मोठी गोष्ट आहे त्याच्या मागे. आणि ऑफकोर्स कसं आहे माहिती आहे का सुशील, की आपल्याला आपलं अपब्रिंगिंग आहे ना, ते आपल्या कुटुंबाची काळजी घेत घेत तुझ्या गोष्टी सांभाळण्याच्या एक खूप महत्त्वाच्या गोष्टी करण्यासाठी झालेलं आहे, आणि ज्याचा खूप प्रचंड आदर आहे मला. पण आताचा जो काळ आहे ना, तो काळ आता मी परत तुला कट्टू करतो छंद वर्गाकडे. कुठल्याही तुझं काम करत असताना छंद हा छंद म्हणजे त्याचा थोडासा अंश तुझ्यामध्ये, तुझा छंद म्हणजे हा टेम्पररी एक्सपेक्ट करतो तुझ्याकडून. ओके, त्याच्या पलीकडे तुला काय वाटतं की जो मेनस्ट्रीम जे काही काम आहे ते. आणि इथेच फरक आपल्याला जाणवायला हवा की ज्या कामात तुझं मन लागतंय, ओके, ज्या कामात तुला कंटाळा येत नाहीये, तेच तुझं काम तुझं करिअर झालं तर किती गंमत येईल ना. तर इथेच सगळ्यात मोठा 2 वर्ग जे बनलेले असतात ना आपल्या समाजामध्ये, की मी माझ्या आवडतं काम करतोय, पण माझ्या आवडतं काम करता करता त्यातून मला पैसेही मिळतायत का, तर त्या कामाला काहीतरी अर्थ असतो, असं आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या एकंदरीत मंडळीमध्ये म्हटलं जातं. एक्झॅक्टली मला असं थोडासा अनालिसिस केल्यावर असं मला कळलं सुशील, की आपण ना आपलं मन जिकडे जास्तीत जास्त रमतंय ते काम शोधायचा प्रयत्न केला पाहिजे. ओके, आपण काय करतो, जिथे आपल्याला जास्तीत जास्त पैसे मिळतील असं काम शोधायचा प्रयत्न करतो. कळलं का? कळलं. आपलं मन जिकडे रमते ते काम आपण केलं ना, तर पैसा माझ्या मते आपोआप येऊ शकतो. त्याला थोडा वेळ लागतो, पण पैसा आपोआप येतो. तुझं मन आणि पैसा हे दोन्ही गोष्टी छान बॅलन्स होतात. पण ते जे डिसिजन आहे की माझं मन इथे रमतंय आणि मला हे करायचंय, ते डिसिजन घेतल्यानंतर किंवा घेतलं नाही, पण त्याचा विचार केल्यानंतर मला जो पुढचा रस्ता दिसतो, की समज मी डिसिजन घेतलं की मला, सपोज मी डिसिजन हे घेतोय की मला गायक बनायचंय. हां, मी स्वतःला तुझ्या शूजमध्ये ठेवतो आणि मी असा विचार करतो. तो प्रश्न पण मी एक इमॅजिनरी हे करून रिअलिस्टिकली तुलाच विचारतोय. सो मी लहानपणापासून गाणं शिकतोय, मी कतारला जॉबला लागलोय, माझी लव्ह लाईफ, मॅरिड लाईफसुद्धा चालू आहे. ओके, मी कतारमध्ये जॉब करतोय, व्यवस्थित कॉर्पोरेट एक्सपिरियन्स मिळतोय मला, इंटरनॅशनल एक्सपोजर मिळतं आहे. तिथे मी माझा छंद सांभाळतोय. तिकडनं मी इथे येतोय. इथे आल्यानंतरसुद्धा माझं काम चालू आहे कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये. मी गाणंसुद्धा शिकतो आहे. माझी फॅमिली वाढलेली आहे, आता लग्न झालेलं आहे, मला मुलगा झालेला आहे एक. आणि आता माझ्या मनामध्ये विचार आला की मला हा तुझी स्टोरी विचारतोय मी तुला, बट एकदम क्रिएटिव्हली विचारतोय. तर तू विचार आला माझ्या मनामध्ये की मला माझा जॉब सोडायचा आहे आणि मला आता गायकीच्या क्षेत्रामध्ये पुढे जायचं आहे. हा पहिल्यांदा विचार आला. मग बॅक ऑफ द माइंड माझी प्लॅनिंग सुरू झाली की असं होऊ शकतं, तसं होऊ शकतं, तसं होऊ शकतं. आणि मग एक फायनली तो मोमेंट आला की मी आज ते डिसिजन घेतलं, अँड देन देर इज नो टर्निंग बॅक. आता जे होईल ते होईल.
हे जो तुझा जो एक्सपिरियन्स होता हा इन शॉर्ट श्रेयसची स्टोरी होती. सो हा जो पूर्ण ट्रान्झिशनल पिरियड होता तो कसा झाला? ओके, सो आता मागच्या ज्या प्रश्नाचं उत्तर जे होतं ना, छंद, ह्याला एलॉबरेटेड गोष्ट मी करीन की पॅशन. एखाद्या छंदामध्ये आपण रमतोय म्हटल्यावर आपल्याला कळतं ही आपली एक छान पॅशन आहे असं आपण म्हणतो. कुठलीही असेल ती, मग कोणत्याही क्षेत्रातली कुठलीही गोष्ट पॅशन तुझी असू शकते. सो जेव्हा तुझ्यामध्ये येते ना एखाद्या गोष्टीबद्दलची, तेव्हा त्या पॅशनला तुला एक असं कट पॉइंट येतो की तुला त्या पॅशनला प्रोफेशन म्हणून कन्वर्ट करायची इच्छा खूप तुझी बळावलेली असते. पण एक फॅक्टर जगातला सगळ्यात मोठं फॅक्टर की लोक काय म्हणतील, माहिती असेल तुला. तर लोक काय म्हणतील ह्या एका सदराखाली आपण त्या पॅशनला प्रोफेशनमध्ये कन्वर्ट करायला थोडंसं 10 वेळा विचार करतो. पण ह्याचा दुसरा विचार असाही आहे सुशील की कधी कधी माझ्यामध्ये पॅशन आहे, मी काही करायला तयार आहे, मी उद्याच नोकरी सोडीन आणि मी पूर्ण काळ माझं पॅशन फॉलो करीन. पण त्या पॅशनला फॉलो करण्या अगोदर तू त्याच्यामध्ये किती वर्ष घालवली आहेस, ओके, तुझी नोकरी करत करत किंवा तुझं काम, तुझं जे काही कॉलेज नंतर तू जे काही करतोयस किंवा तुझ्या मेनस्ट्रीम कामाच्या तुझ्या एकंदरीत त्या फ्लोमध्ये तुझं पॅशन किती वेळ तू एक्सप्लोर केलं आहेस. ओव्हरनाईट तुला एक स्वप्न पडलं, दृष्टांत आला, उद्यापासून मला असं करायला हवं आणि तुला वाटलं की अरे वा आता मी असं करणार, तर तसं नसतं. त्याच्या मागे तुला काही काळ घालावे लागतात. तर आता मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे त्याचा एक पहिला भाग असा मी घेईन की ते जॉब करत करत शनिवार रविवार म्हणजे महिन्यातून 2 ते 3 आपले एकूण 4 विकेंड असतात, त्यापैकी 2 विकेंड तरी मी, किंवा असं म्हणायला का ती 2 शनिवार आणि 2-3 रविवार असे माझे कार्यक्रम असायचे. कतारला कसं असते, कतारला सुट्टी असते, शुक्रवारी असते, त्यामुळे गुरुवार रात्र तिकडे विकेंड असतो. आपलं शनिवार सॅटर्डे नाईट तसे तिकडे थर्सडे नाईट ट्रेंड आहे, म्हणजे कारण शुक्रवारी सुट्टी असल्यामुळे. त्यामुळे झालं असं की त्यावेळी पण मी कतारला जॉब करत असताना माझे बरेचसे मित्र आहेत कतारमध्ये ज्यांच्यामुळे मी इतकी वर्ष तिकडे राहू शकलो. तर काय व्हायचं की कतारला कसं आहे की सगळ्यांची घरं तिकडे मोठी असतात आणि आपल्या इतकं मोठं मनोरंजनाचं साधन तिकडे नसतं की आज आपण इथे अलिबागला गेलो, लोणावळ्याला गेलो. प्रत्येक विकेंडला तिकडे तुम्ही काही नवं कुठे जाऊन ड्राईव्ह करून जाऊन काही करू शकत नाही. त्यामुळे एकच तिकडे सगळ्यात मोठं गोष्ट काय असते की मित्र तुमच्या फॅमिली फ्रेंड्स आणि त्याच्याबरोबर केलेला तुम्ही विकेंड मस्ती प्लॅन, हाच एक सगळ्यात मोठा तिकडे सहारा असतो तुमच्याकरता. तर अशा वेळी त्या विकेंडमध्ये त्यांना कोणीतरी लोकल एखादा कोणी कलाकार आहे का किंवा असं काही कार्यक्रम करणारी मंडळी आहेत का, हे त्यांना तिकडे असं एक लागतं एक काहीतरी. त्यामुळे मग तेव्हा मी यांच्या घरगुती कार्यक्रमापासून मैफिलींपासून सुरुवात केली की 15-20 जण तुझ्या एका, आणि तुझे बरेच ग्रुप असतात नाही का, तुझे कलिग्स असतात त्यांचा एक ग्रुप वेगळा असतो, कॉलेज फ्रेंड वेगळे असतात, स्कूल फ्रेंड्स वेगळे असतात, असे वेगवेगळे तिकडे ग्रुप्स आहेत तुझे की कंपनीतले मित्र, शेजारचे मित्र, अशा वेगवेगळ्या ग्रुपमध्ये मग काय करायचं ते मला इन्व्हाइट करायचे. आणि तेव्हा माझ्याकडे माझी हार्मोनियम होती, नाही त्याच्या अगोदर माझा कीबोर्डही होता आणि त्या कीबोर्डवर मी एक प्रीसेट करून, आणि तेव्हा माझ्याकडे तबल्याचं एक मशीन होतं, जसं आपण तानपुऱ्याचं मशीन, तर तबल्याच्या तालाचं मशीन मला पाठवलं होतं आईबाबांनी इथून. तर त्या तबल्याच्या मशीनवर मी ताल सेट करून तेव्हा जवळजवळ 1-1.5-2 तास मी कार्यक्रम करायचो. आणि त्या हाऊस मैफिलमध्ये सगळ्यात छान काय सूट होईल तर गझल. तर आता मला इथे सांगायचं, गझल हा सगळ्यात माझा आवडता विषय आहे, जो मी फार सुरुवातीच्या काळापासून एक्सप्लोर करतोय, अजूनही तो एक्सप्लोर करतोय. आणि कतारमधला मला एक सगळ्यात मोठा फायदा असा होता की इट्स अ इंटरनॅशनल कॉस्मोपॉलिटन सोसायटी. म्हणजे तिकडे माझे खूप चांगले मित्र बांगलादेशी आहेत, श्रीलंकन चांगले मित्र आहेत. माझ्याबरोबर तबल्याला साथ करायला पाकिस्तानी काही आर्टिस्ट तिकडे मला साथ करायचे, जे तिकडेच राहतात आणि ते शिकलेले उस्ताद तारिक खान वगैरे, जे खूप मोठं नाव तबला म्हणजे वादनातलं आहे, त्यांच्याकडून शिकलेले त्यांचे शागिर्द मला साथ करायचे. तर अशी तिकडे गंमत यायची. आणि तिकडे तुम्हाला अशा गझलसारख्या एखाद्या विषयाला फार सुंदर साजेसं असं एक बऱ्याच गोष्टी कलेक्टिव्हली मिळायच्या बऱ्याच ठिकाणावर. तर मी तिथून सुरुवात केली की गझल आणि फिल्मी, त्यातली काही त्या फ्लेवरची फिल्मी जॉनरासची गाणी, अशी ती हाऊस मैफिल मी सुरू केली. आणि ती कसं, कतारमध्ये कसं आहे, तुम्हाला वेळेचं बंधन नाही, मोठं घर आहे, काही प्रॉब्लेम नाही, प्रवासाचं काही टेन्शन नाही आहे. कारण काय माहिती आहे, मला ना तिकडे कसं माहिती आहे, तुला घरी सोडायचं मी येतो, तुला घरून पिकअप करायला, कारण तेव्हा मी अगदी एकटा राहायचो, तेव्हा माझ्याकडे तेव्हा गाडीही नव्हती.
मी तुला पिकअप करायला येतो हा श्रेयस. मला ती कळायचं नाही, मुंबईत कोणी असं बोलत नाही पिकअप करायला येत आहे. तिकडे मला बोलायचे. नंतर कळलं अरे पेट्रोलच एवढं स्वस्त आहे, टेन्शनच नाही ना. किती लांब नाही, मला 100 किलोमीटर पण येतो तुला पिकअप करायला. गंमत अशी आहे की सुसाट रस्ते, मोठ्या गाड्या, आणि त्यामुळे ते तिकडे टेन्शन नव्हतं की तुला कुठूनही कुठे जायचं आहे, किती वेळ थांब, काही टेन्शन. सो तिथे एक मैफिल सुरू झाली रात्री 8-9 वाजता की मग डिनरसाठी एक 11:30-12ला ब्रेक घ्यायचा आणि मग दुसरा भाग मैफिलीचा तो सकाळी 3-4 वाजेपर्यंत. ते 1-1.5 तासासाठी बोलवायचे ना. अच्छा. बट मला तुझ्याबद्दलची ही गोष्ट माहिती आहे की तुला स्वतःलाच खूप आवडतं. मीच बऱ्याचदा किती वेळा माझ्या मित्रांबरोबर रात्री 11:30-12ला तुझ्या बिल्डिंग खाली येऊन तुला फोन केलाय. तू 12:30 वाजता खालती येऊन कुठच्या तरी गार्डन मध्ये आपण जॅमिंग केलेली आहे. सो ते, आणि कसं की काही ठरवून होतच नाही रे. कारण काय की ती मैफिल चालू राहायची. मग गंमत अशी आहे की त्या मैफिलींमुळे ना माझा स्टॅमिना गाण्याचा वाढला, म्हणजे नॅचरली. कारण काय झालं की मला, आणि पुढच्या आठवड्यात मला कोणाकडे जाऊन कुठला कार्यक्रम करायचा आहे ह्याची सुरुवात मी आदल्या विकेंडपासूनच करायचो. मग त्याचा रियाज मी करत, त्याच्यावर काही प्रयत्न करायचो की आता यावेळी मी काही नवीन गाणं करू, कुठली गझल करू. असं करत करत तो एक आहे ना स्टॉक, माझा गझलांचा स्टॉक थोडा वाढत गेला आणि त्या गाण्यांचा स्टॉक वाढत गेला. मग त्या 2 तासात मी एकटाच गातोय तर मग लोकांना कंटाळायला नको म्हणून वेगळे प्रकार पण गायचे. म्हणजे एखादी गझल गायतली की एखादं फिल्मी गाणं गायचं, मग एखादं डिवोशनल गाणं गायचं, मग एक जस्ट फक्त तानपुरा लावून गाणं गायचं. असं करत करत तो एक कार्यक्रम बनत गेला हळूहळू. तिथून ती गाण्याची सुरुवात, कार्यक्रमाची सुरुवात झाली. सो तो विचार तिकडे प्लांट झाला तुझ्या डोक्यात की मी हे करू शकतो. आणि सांगितल्याप्रमाणे कसं आहे माहितीये का की आपण गातोय आणि समोरचे त्याला फीडबॅक, रिॲक्ट करतायत. आणि सगळ्यात जास्त ते कसं ऑब्झर्व करावं की तुमचे लाईव्ह श्रोते जे आहेत ना ते तुम्हाला डायरेक्ट सिग्नल्स देत असतात. यु नो, म्हणजे जांभई देणं रात्रीच्या मैफिल असतील कुठे, तर हे तर एक टिपिकल साधारण प्रकार आहेच. ते ऑब्झर्व तुम्हाला करायला हवं की जांभई काय येते यांना, की सुरांमध्ये असा काही इफेक्ट आलाय का. तर हा तुम्हाला विचार करायला हवा की तुम्हाला कोणाला कंटाळा येतोय, कुठलं गाणं गायल्यावर लोक जर चुळबुळ करायला लागले, कुठलं गाणं गायल्यावर छानपणे ऐकत होते आणि अप्लॉज करत होते. तर हा एक अनालिसिसचा एक वेळ तुमचा, तो एक वेळ असते. तेव्हा तुम्हाला तुमचं एक आत्मपरीक्षण करावं लागतं की इथे माझं काहीतरी, ह्या गाण्याला थोडासा ना रिस्पॉन्स चांगला आला नाही. आणि एवढे जॉनर्स आहेत ना सुशील जगामध्ये, एवढं गाणं प्रकार आहेत की त्यातलं तुमचं कम्फर्ट झोन कुठला आहे तुम्हाला कळलंच पाहिजे. अशी काही गरज नाही की तुम्हाला उस्ताद नसरत फतेह अली खानचं गाणं पण यायला हवं आणि जगजीत सिंग साहेबांचंही गाणं यायला हवं. दोन्ही वेगळी टोकं आहेत आणि दोघंही आपापल्या जॉनराजमधले किंग आहेत. याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळ्यांचीच गाणी सगळीच गायला हवीत. तुम्ही तुमच्या झोनमध्ये, पण तुम्हाला जे काही उत्तम जमतंय ते तुम्हाला करता आलं पाहिजे आणि त्याचा तुम्हाला लोकांवर कसा इफेक्ट होतोय ते तुम्हाला बरोबर जाणता आलं पाहिजे. आणि ती नॅक तुम्हाला माझ्या मते म्युझिक देतं. तुम्ही सिन्सिअरली त्याची एक प्रार्थना किंवा त्याची जी एक साधना करताना तेव्हा ते तुम्हाला थोडंसं. हा सगळा जो अनुभव आहे तो घेऊन भारतात आलास. येस, लग्न झालेलं होतं त्यावेळेस. सो मी तोपर्यंत एक मला घरगुती मैफिलींमध्ये काय लागतं किंवा एकंदरीत श्रोत्यांना माझ्या कम्फर्ट झोनमधल्या गाण्यांमधून काय मिळतंय, कुठली गाणी मला चांगली रिस्पॉन्स देत आहेत लोकांकडून, हे सगळं मला तोपर्यंत कळत होतं. आणि कतारमधल्या बऱ्याच इन्स्टिट्यूटसाठी किंवा ऑर्गनायझेशनसाठी किंवा तिथे बरेच असे क्लब्स आहेत. क्लब्स म्हणजे कर्नाटक मंडळ कतार, गुजराती मंडळ कतार, महाराष्ट्र मंडळ, असे बरेच तिकडे मंडळ आहेत. तर प्रत्येकांच्या कुठल्या ना कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये मला 2-3 वर्षांनंतर वगैरे बोलावणं यायचं. तर त्यांच्या मोठ्या मोठ्या कार्यक्रमांकरता. नंतर काही इंटरनॅशनल तिकडे क्लब्स आहेत की रोटरी लायन्स सारखे म्हणा किंवा ICC टोस्ट मास्टर नावाचा तिकडे क्लब आहे जो काय म्हणतात त्याला, पब्लिक स्पीकिंग टोस्ट मास्टर, तो एक क्लब आहे. त्याच्याकरता मला माझे काही मित्र तिथे असायचे, ते मला बोलवायचे. तर त्यातून एक काय झालं की एक प्रोफेशनली हे करू शकतोय आपण, म्हणजे लोकांना माझं गाणं आहे असं त्यांना सांगून लोक येत आहेत आणि लोकांना ते 1.5-2 तासात काही छान त्यांना एंटरटेन ते होत आहेत. इथपर्यंत एक कॉन्फिडन्स तोपर्यंत आला होता. टर्निंग पॉईंट कुठे आला माहिती का सुशील,
गंमत आहे. फायनली मी कधीपासून वाट बघतोय टर्निंग पॉइंटवर कधी टर्निंग पॉईंट तू विचारलं नाहीस ना म्हणून मी दोन सांगितलं तुला. पण मलाच थोडा कंटाळा आला होता आता कतारमध्ये राहून कतारविषयी बोलून कधीच कंटाळा येत नाही. पण येस, टर्निंग पॉईंट असं आहे की आपल्या भारतातून ना बरेच तिकडे आर्टिस्ट येत असतात परफॉर्म करायला. बऱ्याच कार्यक्रमानिमित्त चैत्र मास नावाचा तिकडे इंटरनल कार्यक्रम होतो किंवा दिवाळी दसरा निमित्त तिकडे काही कार्यक्रम होत असतात ना. तर तिकडे जे कलाकार यायचे ना त्या आर्टिस्टना आमच्या तिथले लोकल माझे काही मित्रमंडळी किंवा पॅनलमधली काही मंडळी आहेत ना ते मला प्रमोट करे त्यांच्यासमोर. म्हणजे कसं की हा आमच्यातलं गायक, तुम्ही काय गाताय बघा आमच्याकडे पण गायक आहे. म्हणजे कसं असायचं की तुम्ही तर गाणं गाताच बघा आमच्याकडे पण कतारला एक इथं आर्टिस्ट आहे असं ते सांगायचे. आणि त्यांच्यासमोर मला 1-2 गाणी गायला सांगायचं. आणि प्रत्येकाला कौतुक असतं ना की बघा. आणि त्या कलाकाराला मी गाणं गाऊन दाखवल्यावर ते खूप खुश व्हायचे, अरे वा क्या बात आहे. आणि कसं असतं की तिथे राहून तिथल्या मंडळी असं काही करतायत म्हटल्यावर सगळ्यांनाच आनंद होतो. पण सगळं झालं ना सुशील की मला ना थोडे कोपऱ्यात घेऊन सांगायचं आहे, बघ तुझे काही गायलास ना हे ठीक होतं हा. मी सगळ्यांसमोर तुला उगाच म्हणजे सगळ्यांना कलाकार मला सांगायचे तिथे आले की. मग त्या कलाकारामध्ये कुठलं नाव होतं तर मला ज्याचा सल्ला सगळ्यात जास्त भावला तो म्हणजे सलील कुलकर्णी दादा. सलील कुलकर्णी हो. आणि माझ्या बाबांची कहाणी ऑफकोर्स. अरे संदीप सलील दोघं आले होते तिकडे. आणि माझं पहिलंच वर्ष होतं कतारला ते. म्हणजे गाण्याची थोडासा प्रवास सुरू करून पहिलंच वर्ष होतं ते माझं कतारमधलं. तर संदीप सलील म्हणजे कसं आहे की त्यांची गाणी ऐकून मी कतारमधले सुरुवातीचे दिवस एकटे घालवलेले आहेत यु नो. त्यामुळे ते साक्षात ज्यांची कविता आणि गाणी ऐकून आपण एक एक आपल्या मेमरीज बनवतो, इन्स्पिरेशन होतं आपल्याला, तशी मंडळी येत आहेत. आणि त्यांचं तिकीटही कारण मी त्या क्षेत्रातलं असल्यामुळे त्यांचं मुंबईतून कतारला याचं तिकीट पण मीच काढलं होतं यु नो. सो जस्ट ऑडियन्सना सांगायला श्रेयस ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये काम करायचा पहिले. माझा शेवटचा जॉब होता थॉमस कुक, जिथून मी रिझाईन झालोय. कंपनीचं नाव घेतलेलं अलाउड आहे. अरे स्पॉन्सरशिप देतात ते बरं. मिळाली तर बेस्टच आहे ना. थॉमस कुक, आय होप यू आर लिसनिंग. येस, थॉमस कुक, आय लव्ह यू. सो या सो त्यांनी तिकडे आल्यावर काय केलं माहिती आहे का की मला जेव्हा गाणं गाऊन झालं आणि मग मला जेव्हा रिस्पॉन्स त्याच्यावर रिप्लाय द्यायचे, सगळ्यांसमोर माझं कौतुक डेफिनेटली करायचे. पण सलील दादाने मला एक सांगितलं होतं की तू यांच्यासमोर गायलास ते ठीक आहे, पण तुला खरंच तुला हवं आहे ना की तू कुठे आहेस, कलाकार म्हणून तू कुठे आहेस. फॉरगेट अबाउट कतार भारत किंवा कुठे, एक गायक म्हणून तुला कुठे आहेस. तुला जर जाणायचं असेल तर तुला बाकीच्यांशी तुझं गाणं कम्पेअर पण तुझं व्हायला हवं. म्हणजे तुला खरं कळेल की तू कुठे आहेस. याचा अर्थ असा आहे की तू जेव्हा भारतात येतोस तेव्हा तुझ्यासारखे तिकडे हजारो गायक असतात किंवा आर्टिस्ट असतात. इथे कतारमध्ये तू एकटाच असशील कदाचित, तुझ्यासारखे मोजून 5-6 अजून असतील, पण तूच एकटा असायस की ज्याचं लोक गाणं ऐकतायत कदाचित. आणि त्यामुळे काय होतंय की त्यांच्यासमोर अजून कोणी ऑप्शन नाहीये आणि तुझ्यासमोरही अजून कोणी श्रोते नाहीयेत. तेच श्रोते तुला परत परत मिळत आहेत. ऑफकोर्स त्या श्रोत्यांनी मला बरंच काही दिलं आणि म्हणजे सुरुवातीचा जो मला बूस्टअप, प्रचंड मोठा बूस्टअप मला दिला होता. पण एक अशी वेळ अशी आली होती की मला कळलं की मी त्यांच्याकरताच गातोय गाणं परत परत. त्यांच्याकरताच गाणं गात गात मी तीच मंडळी मला परत ऐकतायत, तीच मंडळी वाहवा करतायत. मग मला हे पटायला लागलं की नाही, मला आता थोड्याशा आपलं काय म्हणतात त्याला क्षितिज आपलं आता पसरवायचं आहे. तर ते मला ते लक्षात, त्यांचा फीडबॅक लक्षात राहायचा मला. पण तो सत्यात उतरायला मला अजून पुढची 3-4 वर्ष थांबावं लागलं तिथे. पण तो मी सल्ला त्याच्या डोक्यात ठेवला होता आणि मनात माझ्या राहिला होता की मला हे जे काही करायचं आहे ना ते पुढच्या प्रवासाकरता खूप पॉलिश्ड मला अजून व्हायचं आहे. आणि त्या उद्देशाने आपल्याला करायचं की कधी कधी असं हवा डोक्यात जाऊ द्यायची नसते. काही जणांनी तुम्हाला थोडं अप्रिशिएट केलं की आपल्याला वाटतं पण काय सॉलिड करतो. आणि त्याचा मला प्रत्यय आला जेव्हा मी भारतात परत आलो तेव्हा. सो हां, तर मला हे मनात राहिलं होतं की मला काहीतरी संगीतात करायचं आहे. कारण म्हणतो ना की आपण तो ती वेळ कधी येते, तर ती वेळ यायला पण वेळ यावी लागते. असं आहे की ते काम सांभाळत सांभाळत खूप पेशन्स तुम्हाला लागतात. तर
पॅशन नंतरचं एक खूप इम्पॉर्टंट जे शब्द जो आहे तो म्हणजे पेशन्स आहे, की तुम्हाला थोडासा वेळ, थोडा तुम्हाला आरामात म्हणण्यापेक्षा तुम्हाला वेळेवर विश्वास ठेवावा लागतो आणि काम करत राहणं खूप गरजेचं असतं. तर तसं मी करत गेलो जोपर्यंत मला एक कॉन्फिडन्स आला होता की आता मी एक स्वतःचा कार्यक्रम करून लोकांना तिकडे इन्व्हाइट करू शकतो. तर तसंही झालं होतं. 2011-12चा काळ जो आहे तेव्हा असंही झालं होतं. 2010 मध्ये माझं लग्न झालं रागिणी हिच्याशी आणि आम्ही दोघंही मिळून तिथे छान 2 वर्ष संसार केला. मित्रमंडळी माझे तिथलं माझं कुटुंबच आहे, ते जे आहे तिथली मित्रमंडळी जे काही इथे पण आहेत सध्या. पण एक अशी वेळ आली की जेव्हा मला असं वाटलं की सगळं कसं नाही, मला असं म्हणायचं नाही योगायोग नसतात, ते तुमच्याकरता केलेले प्लॅन्स असतात परमेश्वराने. तर तसेच प्लॅन्स माझ्याकरता त्याने आखले होते असं मला म्हणायला हरकत नाही आहे. की तिथे मी काम करत असताना मला कामामध्ये मजा येत नव्हती, तिथल्या कामामध्ये मजा येत नव्हती. ह्याच्यामागे सगळ्यात मोठं उदाहरण म्हणण्यापेक्षा सगळ्यात मोठं कारण त्याचं असं आहे की मला तिकडे थोडंसं म्हणजे मी जे काम करायचो ते मला थोडं असं कोणाच्या तरी प्रेशर खाली आहे मी, कोणाचं तरी माझे त्यांच्या मर्जीशिवाय मी कुठे कंपनी बदलू शकत नव्हतो जॉबसाठी. असा तो एक काही बराचसा टेक्निकल त्यातला भाग आहे कामानिमित्त जो असणारा तिथला, तो मला आवडत नव्हता. त्यामुळे मला असं वाटलं की आता असंही होतंय, माझं मन लागत नाहीये कामामध्ये इथे. आणि तोपर्यंत माझ्या दुसऱ्या बायकोने म्हणजे गायनाने, संगीताने दुसरा टर्निंग पॉईंट आला असेल लाईफमध्ये. आणि असतेच रे, प्रत्येकाची पॅशन आहे ना, म्हणजे त्याची दुसरी बायकोच असते. इनफॅक्ट रागिणीला बरं वाटतं म्हणून दुसरी बायको म्हटलेलं आहे, पहिलीच बायको असते. आणि हे तिलाही माहिती आहे ऑफकोर्स. आणि असंच असतं नॉर्मली, प्रत्येक कलाकाराची पहिलं प्रेम हे त्याची पॅशन किंवा त्याची कला असते. तर ते जे काही आहे त्याचं प्रेम भरपूर वाढत चाललं होतं माझं. आणि कुठेतरी असं वाटायचं की ह्या जन्मी नाही तर मी कधी करणार. आणि तिकडे ना खूप भरपूर मोठे एक्झाम्पल तुमच्याकडे असायचे की 30-35 वर्ष तिकडे लोक राहून जॉब करत होते एकाच कंपनीमध्ये, एकाच घरात, म्हणजे एकाच ठिकाणी एकाच कंपनीत काम करून रिटायर होणारी तिकडे मंडळी आहेत. अजूनही सांगतो त्यांच्या कामाबद्दल मला प्रचंड आदर आहे. पण मला असं वाटायचं की अरे इथेच थांबायचं इतकी वर्ष, आणि ठीक आहे मग असंच गाणं चालू राहिलं, पैसे मिळतील त्यातून, पण मला पुढे काय, पुढे मी अजून किती एक्सप्लोअर करू गाण्याला, तो एक विचार मनात असायचा. माझ्या घरच्यांचे, आईबाबांचे खूप खूप आशीर्वाद आणि पाठबळ, रागिणीचं सगळ्यात मोठं पाठबळ की मी 2013ला हा डिसिजन घेऊ शकलो. आणि ज्या दिवशी अंतरिक्ष जन्माला आला तो दिवस 20 फेब्रुवारी 2013, त्या दिवशी मी भारतात आलो. आणि तेव्हापासून मी ठरवलं की मी आता भारतातच राहणार, परत जाणार नाही. म्हणजे माझी कहाणी अशी आहे सुशील की माझं घर आहे ना, ते घर मी असंच मित्राला राहायला देऊन, माझी गाडी पण मी तिथे विकली नाहीये कतारमध्ये, अजूनही ती कुठेतरी धूळ खात असेल कतारमध्ये. आणि कदाचित इंटरपोलमध्ये त्याची न्यूज गेली असेल, कोणतरी बेनावी गाडी सोडून इथे गेलाय म्हणून. पण मी ठरवलं होतं की मला नाही जायचंय परत तिथे. त्याचं कारण, सगळ्यात मोठं कारण हे होतं की मला काहीतरी संगीतामध्ये करायचं होतं पुढे. कदाचित तोच प्लॅन असावा. इकडे आल्यानंतर सगळं मार्गी लागलं, थोडा वेळ लागला बट लागलं. खूप थोडा वेळ पण नाही रे, खूप वेळ लागतो आणि लागायलाच हवा. तुम्हाला एकदम इझिली काही गोष्टी मिळाल्या ना की तुम्हाला त्याची कदर राहत नाही असं मला वाटतं. तू जेव्हा हे म्हणाला श्रेयस की श्रोत्यांना अनालिसिस करणं असतं किंवा ते तुला रिस्पॉन्स देतायत की नाही, कसे रिॲक्ट करतायत, तर ह्याचा सर्वात चांगला आलेला अनुभव तुझा कुठला असेल? म्हणजे हा श्रोता आहे ना, हाच एकदम आपलं ते येतं मनामध्ये, हा शब्द वापरून हा बाप आहे, ह्याच्यामुळे मला मजा येते स्टेजवर आता परफॉर्म करायला, असा कुठला एक्सपिरियन्स आहे? ऍक्च्युली ना, स्टेज हा शब्द मी वापरणार नाही, कारण आजकाल काय झालंय की गिग म्हणालास ना तू मगाशी, गिगचा अर्थ काय आहे की कॉम्पॅक्ट स्वरूपात पण आजकाल कार्यक्रम होतात. माझ्या मते परफॉर्मन्स हा परफॉर्मन्स असतो, तो स्टेजवर असू देत, स्टेडियममध्ये असू देत किंवा कुठेही असू देत. तर श्रोता आणि कलाकार हे जिथे मिळतात तिथे ती मैफिल सजते, हो की नाही? तर असं परफॉर्म करत असताना ना बरेच प्रत्येक कार्यक्रमामध्ये वेगळे अनुभव येत असतात. अगदी काल रात्री पण मला प्रचंड अनुभव आला होता
कार्यक्रम करताना असं. पण मी एक माझा सगळ्यात आवडता जो श्रोता म्हणून मी त्यांना म्हणतो असे मी जिथे राहतो तिथेच राहणारा एक व्यक्ती आहेत. मी सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा त्यांच्याकरता कार्यक्रम करायचो तेव्हा मला असं मजा यायची की मी गातोय आणि ते माझ्याबरोबर लिपसिंग करतायत गाणं, तिथून गातायत, असा रिस्पॉन्स काही जण करतात ना. कारण ही सगळी गाणी आहेत ना तुमचे नॉस्टॅल्जिक मोमेंट्स ताजे करत असतात. त्यामुळे ती व्यक्ती माझ्याबरोबर गात होती असं. हे जवळजवळ 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ती मैफिल संपल्यावर मला कळलं की ती जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला ना स्वतःहून बोलता येत नाही. अच्छा. हां, काही वर्षांपूर्वी ब्रेन स्ट्रोक त्यांना आला, त्यामुळे त्यांची वाचा गेली. म्हणून स्वतःहून आपण जे काही बोलतो ना की आता मी तुझ्याशी काही बोलताना विचार करतोय मी आणि मग तुझ्याशी बोलतोय, तर ते त्यांचं कनेक्शन आहे ना, ते मेडिकल टर्म्समध्ये त्याला बरीच काही नावं असतील, पण ते त्यांचं कनेक्शन त्या स्ट्रोक नंतर पूर्णपणे गेलं. त्यामुळे त्यांना स्वतःहून काही बोलता येत नाही. ओके. आता हे जेव्हा मला कळलं मैफिलीनंतर, कार्यक्रमानंतर मला जेव्हा कळलं, तेव्हा मी म्हणजे मला कळलं की अरे हा काय प्रकार आहे की हा माणूस स्वतःहून बोलू शकत नाही, मग गाणं कसं गात होता, यु नो. तो गाताना तो माझ्याबरोबर लिपसिंग करतोय. मग मला कळलं की आपल्या संगीतामध्ये अशी काही एक जादू आहे. म्हणजे नॅचरली हा एक असा एक लेफ्ट आणि राईट ब्रेनचा जो एक जी काही ताळमेळ आहे ना, त्याविषयीची गोष्ट आहे की तुम्हाला बोलण्याची जो स्टार्टिंग पॉइंट असतो ना त्याचा आणि गाणं गाण्याचा स्टार्टिंग पॉइंट तुमच्या ब्रेन मधला हा एक कम्प्लिटली वेगळा आहे. ओके. त्यामुळे गाणं तुमच्या बरोबर आयुष्यभर राहू शकतं. अच्छा. तुम्हाला बोलण्याची शक्ती जरी तुमची कमी झाली तरी तुम्ही गात राहू शकता, कारण तुमच्या त्या शब्दांना जेव्हा तुम्हाला गेयत्व प्राप्त होतं, त्याला जेव्हा मेलडी येते, त्यातून तुमच्या ब्रेन म्हणजे ते रजिस्टर होऊ शकतं, एखादी ट्यून रजिस्टर होऊ शकते जी आयुष्यभर तुमच्यावर राहू शकते. म्हणजे ही आय थिंक मॅजिकल म्हणतात, म्युझिक इज सो मॅजिकल. आय थिंक ह्याचंच हे कारण आहे. तर मला त्या व्यक्तीविषयी ते बघून ते खूप बरं वाटलं आणि आश्चर्य वाटलं. संगीताची जादू काय ती कळली. आणि मी असं म्हणणार नाही की मी गातो म्हणून, पण ते कुठल्याही गाण्याला तसंच रिॲक्ट करतात. अच्छा. पण त्यानंतर मी असं म्हणेन की संपूर्ण श्रोत्या वर्गांमध्ये ती व्यक्ती ज्या पद्धतीने माझं गाणं एन्जॉय करत होते तसं बाकीची नॉर्मल मंडळी पण एन्जॉय करत नव्हती. म्हणजे चालती बोलती मंडळी पण तेवढं कनेक्ट होत नव्हतं म्युझिकशी, तेवढं ते कनेक्ट होऊ शकत. कारण त्यांना पूर्णपणे म्युझिकशी समरस होण्यासाठी त्यांना ती वेळ स्वतःची काय म्हणतात त्याला, म्हणजे ही वॉज इनटू इट, फुल्ली इनटू इट. आणि मे बी विचार करण्याची क्षमता त्यांची जी तू म्हणालास बंदच झाली आहे. हा, म्हणजे विचार गाणी ते रिलेट करू शकतात. मला याच्यावरनं असं आठवलं की एखादं पुस्तक आपण 20 पानं असतील समजा किंवा 200 पानं असतील वाचतो, तर कुठले एक पान आपल्याला बायहार्ट होत नाही. राईट. पण ते एक गाणं एक पानाचं असेल तर त्या ट्यूनमुळे ऍब्सोल्युटली, मे बी म्हणून आपले जे एज्युकेशन सिस्टीम आहे त्याच्यामध्ये बे के बे बे दुणे छान सगळ्याला ट्यून लावतात ऍक्च्युली. आणि काही वेळाने ना हे जे तू म्हणालास ह्याला म्हणतात त्या पाढ्याचं मीटर आहे हे. त्या मीटरमध्ये तू ते पाढा बरोबर केलास की तो बरोबर तुला रजिस्टर होतो. सो मग म्युझिकचा त्या व्यक्तीच्या ट्रीटमेंटसाठी काही म्हणजे उपयोग केला जातोय का सध्या? ऍक्च्युली हो, कारण त्यांचं कुटुंब इतकं छान त्यांना म्युझिकली सपोर्ट करतायत की त्यांच्या घरी त्यांच्या बाजूला जो कॅरव्हॅन तो चालूच असतो, असं कारवान जो म्हणतात ना, ते चालूच असतो 24/7. सकाळी उठल्यापासून जरा ते गाणं ऐकवतात. आणि माझ्या मते हे किती छान आहे की एखाद्याचं आयुष्य, ह्या पुढचं आयुष्य फक्त संगीताच्याच सानिध्यात जाणार आहे आणि त्यामुळे त्यांनाही किती छान वाटत असेल नाही का की. तर आय थिंक त्याचा इफेक्ट होतोय त्यांच्यावर. स्पिरिच्युअलिटीचा पण म्हणजे अध्यात्माचा पण खूप मोठा, अध्यात्म वेगळं जाऊन मेडिटेशन करणं आणि तू फक्त रियाज करणं, असं तुझ्यासाठी असं आहे का की ते रियाजच तुझ्यासाठी मेडिटेशन आहे, अध्यात्म आहे? तू अशा त्या लेवलला पोचतोस का जिकडे तू बाकी, म्हणजे मला असं होतं स्टेजवर कधी कधी, जरा व्हेरी रेअर मोमेंट्स, बट असं होतं की मी अँकरिंग करता करता मी हे ना त्या एका पॉइंटसाठी मी विसरून जातो. राईट. म्हणजे मी सुशील अत्रे आहे ही माझी जी आयडेंटिटी आहे ती मी विसरून जातो, थॉटलेस होतो आणि फक्त जो तो फ्लो आहे त्या फ्लोमध्ये तो मी एक्सप्लेन नाही करू शकत ॲक्च्युअलमध्ये काय असतो तो मोमेंट. बट तुला ते असं रियाज
त्याचाच फायदा होतो का? कारण माझ्या केसमध्ये असं आहे अँकरिंग की माझ्या तशी प्रॅक्टिस नाही करायला लागत आम्हाला स्क्रिप्ट रिडिंग. राईट. बट तुम्ही रियाज करता आणि मी बघितलंय रियाज करताना लोक विसरून जातात. सो तू काय म्हणशील तुझा अनुभव अध्यात्म आणि संगीत? माझ्या मते ना ह्याविषयी अजून खोलात बोलण्या इतकी मला मॅच्युरिटी त्यात अजून यायची बाकी आहे. पण मला आत्तापर्यंत ज्याचा अनुभव काय आला तो मी तुला सांगतो की तू म्हणालास तसंच की रियाज करणं म्हणजेच काय की तुम्ही गाणं गाताना सुद्धा कधी कधी सिन्सिअरली तुम्ही आपल्या मनातून एखादी गोष्ट कोणासमोर मांडत असाल ना, तर ती समोरच्यासाठी करण्यापेक्षा तुमच्या स्वतःसाठी एखादी गोष्ट तुम्ही 100% देऊन कराल ना, तर ती तुम्हाला एक काय म्हणतात त्याला आत्मानंद अनुभव देते. म्हणजे कसं आहे की तुम्हाला तिकडे छान तुमची ब्रह्मानंदी लागली म्हणजे काय तुम्ही त्याच्यामध्ये एकदम मस्त मलंग होऊन करताय काम ना. ते लिव्ह इन द मोमेंट हे जे बोललंय ते ऍक्च्युअल ऐकायला खूप चांगलं वाटतं. बट हे सगळे शब्द आहेत ना सुशील, हे अल्टिमेटली ना आपल्या पूर्वीच्या स्पिरिच्युअल एलिमेंटशी माझ्या मते जॉईंट आहे. ओके. हे आता तू फोमो वगैरे हे गोष्टी ज्या आहेत ना, फोमो इज फिअर ऑफ मिसिंग आउट, योलो इज यू ओनली लिव्ह वन्स. ह्या सगळ्या टर्म्स आहेत ना, ह्या टर्म्स आपल्या काहीतरी कुठे अंशी तुला कळेल की ह्या आपल्या स्पिरिच्युअल एक्सपिरियन्सेसशी नक्कीच जोडता येतील आपल्याला. कारण यू लिव्ह वन्स. तुम्हाला आताची, तर मला असं वाटतं की तुम्हाला ही आताची मोमेंट मिळाली, या मोमेंटमध्ये तुम्ही जास्तीत जास्त त्याचा उपयोग करून घेतला, सदुपयोग करून घेतलात ना, तर तुम्हाला त्याच्यामध्ये कसं ती वेळ कशी घालवायची हे कळतं आणि ती वेळ 100% चांगली घालवायला तुम्हाला ह्या गोष्टीचा खूप एक मोठा एक सहारा मिळतो की तुम्ही त्याच्यामध्ये आहात, यू आर इन टू इट. म्हणजे तुम्हाला तुमच्याकडून तुमच्या 100% तुम्हाला ते काम करायचंय. ते करण्याकरता माझे सगळे सेन्सेस मला त्याच्यात वापरायचे, सगळी इंद्रिय, माझी इंद्रिय त्याच्यात वापरायची आहेत. आणि इंद्रिय भौतिक इंद्रिय पण नाहीत, मला मनाने सुद्धा त्याच्यामध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह व्हायचंय. हे जेव्हा तुम्हाला कळतं, जेव्हा तुम्ही तिथे तुम्हाला तुमचा ब्रह्म तिथे मिळतो की त्या पॉइंटवर तुम्हाला कळतं की नाव यू आर इन टू इट. सो हाच एक माझ्यामध्ये परमेश्वर प्राप्तीचा खूप जड शब्द आहेत हे. पण तुझं मराठी पॉडकास्ट त्याचा सगळ्यात मोठा फायदा मला झालाय. माझ्यावर माझ्या शाळेचे संस्कार आहेत. बालमोहन विद्या मंदिर, तुला बालमोहन विद्या मंदिर दादर बालमोहन विद्या मंदिर, त्यामुळे तुला माझ्या शाळेतले बरेच व्ह्युअर्स इथे मिळतील. टॅग कर त्यांना सुद्धा किंवा तसा हॅशटॅगही वापर कदाचित. त्यामुळे मला व्यक्त छान पद्धतीने होता येतंय आज की मी हे सगळे शब्द वापरू शकतोय की तुम्ही तुमचं काम एखादं मनापासून करताय आणि तुम्ही मस्त मलंग हो जाओ मलंग, हा जो शब्द आजकाल आपण बघतो सुफी म्युझिकमध्ये वगैरे तो वापरतात. याचा अर्थ आहे की तुम्ही तुमच्या सादरीकरणातून त्या सुप्रीम पॉवरशी कनेक्ट होणं. म्हणजे सुप्रीम पॉवर कुठलीही असू देत, म्हणजे ज्याला आपण उगाच कोण देव मोठा ह्याच्यामध्ये नको घालूया. आपण हे ठरवणारे फार छोटी व्यक्ती आहोत की कुठला राजा, कुठल्या गल्लीतला कुठला राजा मोठा. माझ्या गुरूंकडून हे खूप छान वाक्य आम्हाला कळलेलं आहे डॉक्टर अशोकदा नानडे यांच्याकडून की आपल्यातला देव, आपल्या आतमध्ये जे काही चाललंय ते पहिलं आपण बघायला हवं. आणि ते जेव्हा तुम्ही बघता ना, तेव्हा तुम्हाला छान जग अतिशय सुंदर वाटतं आणि तुम्हाला मग वेगळ्या पद्धतीने प्रार्थना किंवा देवापुढे काही मागण्याची गरज लागत नाही. देव तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमचं काम करा आणि त्याच्यामध्ये तुमचे 100% द्या, मी बरोबर तुम्हाला त्यातून अंतर्मुख होऊन बघा. मला ते एक आठवलं, डॉक्टर आनंद नाडकर्णीच नाव प्रख्यात सायकोलॉजिस्ट, सायकोलॉजिस्ट और सायकॅट्रिस्ट, फॉरगिव्ह मी फॉर दॅट. त्यांच्या एका ऑडिओमध्ये त्यांनी सांगितलेलं की ते कुठेतरी जात होते, हॉस्पिटलच्या बाहेर एक माणूस कचरा काढत होता, जो सफाई कामगार असतात ते कचरा काढत होते आणि हा बघत, म्हणजे डॉक्टर त्यांना बघत होते, बराच वेळ बघितलं त्यांनी आणि ते एकदम मग्न होऊन कचरा काढत होते. त्यांच्या राहावलं नाही गेलं, सिन्स त्यांची फील्डच तशी आहे. त्यांनी जाऊन त्याला विचारलं की तू काय विचार करतोयस, हा प्रश्न मोठा प्रश्न आहे, तू काय विचार करतोय. त्याने काय उत्तर द्यावं, हा कचरा, मला गुजबम झालं, खूप छोटी गोष्ट आहे बट खूप मोठा अर्थ आहे याच्यामध्ये की हा कचरा मी चांगल्या रीतीने कसा साफ करू. क्या बात, हे एका सफाई कामगाराने उत्तर दिलं. वा, अमेझिंग. हा, एक्झॅक्टली आपल्याकडे तेच आहे ना यार की तू जे काम करतो, इथे परत आपण कनेक्ट करू तुझ्या सुरुवातीच्या प्रश्नांमध्ये की
तुला जे तुझं मन जिथे रमतंय ते तू काम करतोयस का, मग ह्या सगळ्या गोष्टी खूप इझी होऊन जातील रे. आपलं 90% जो आपलं जे काही अपब्रिंगिंगमुळे आपण जे काही आता कोणी ऑफकोर्स ह्या पॉडकास्टचा आपण रिव्होल्युशन म्हणून उपयोग मला वाटत नाही की तुला करायचा होता, पण कदाचित चुकून माकून होईल तर मी क्षमा मागतो की तुमचं काम तुम्ही डेफिनेटली कराच जे तुमचं तुमचं पोट तुमचं घर चालवत आहे, पण दिवसातला एक साधारण 15-20 मिनिटं वेळ असा द्या की ज्यामुळे तुमचं मन रमेल अजूनही. आणि ह्याला काही वयाची हे नसते रे, अट नाही आहे की तुम्ही कुठल्याही वेळी हे काम सोमवार ते शुक्रवार तुम्ही जे काम करताय ते करा. पण प्रॉब्लेम असा होतो ना, आता वी आर ऑन दिस साइड ऑफ द ग्रास रोड, ग्रास इज ग्रीनर, गवत रस्त्याच्या पलीकडेच हे दिसतं. तर माझे जे मित्र आहेत जे 9 to 5 जॉब करतात ते नेहमी सांगतात मला हे की अरे यार तुझं तर मस्त आहे, तू तर तुझ्या हिशोबाने काम घेतोस आणि जातो. ते लोक हे नाही बघत की मी म्हणजे मी नाही, बट आपल्यासारख्या बऱ्याच जणांनी जे एक सिक्युरिटीचा एलिमेंट आहे त्याचा आपण सॅक्रिफाईस केलेला आहे त्यासाठी, सर्टेनिटीचा. बरोबर आहे. पण तुम्हाला शनिवार रविवार मिळतो तेव्हा तुम्हाला जे आवडतं ते नाही करत ना. एक्झॅक्टली ते पण आहे ना. आणि काही जण ठरवून ते पण करतात, त्यामुळे त्यांना आणि त्याचा उपयोग त्यांना त्यांच्या कामासाठी पण होतो. मग एक्झॅक्टली तू बरोबर बोललास की काही जण ठरवून हे करतात की मला जिथे माझं मन छान रमतंय. किती माझ्या पुढे माझ्या इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर माझे मित्रमंडळी आहेत की ठरवल्याप्रमाणे पुढच्या 4 शनिवार रविवारांचं त्यांचं शेड्यूल असतं. 4 शनिवार रविवारचं शेड्यूल असतं. म्हणजे ते ट्रेकिंगची इतक्या शौकीन आहेत काही जण की ते लिटरली खूप लांब लांब जातात 2 दिवसांमध्ये. तसं पण करू शकतात. सो आहे तसं. तुम्ही थोडासा विचार तसा केलात ना की तुमचं मन जिथे रमतंय तिकडे तुम्ही तुमचं काम केलं की ते तुमचं काम राहत नाही, ती तुमची जीवनशैली बनते.